ची भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सध्या खिल्ली उडवलेली दिसतीये। उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं म्हणत एकत्र येण्याचं खरंच ठरलंय की केवळ राऊतांची बडबड सुरू आहे, असा सवाल सुद्धा दरेकरांनी विचारलाय। उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, तसं संजय राऊत अधिकृत त्यांना केलंय का? दोन भावांची चर्चा झाली का? पक्ष एकत्र येण्याचं ठरलंय का? का संजय राऊत हवेत गोळीबार करतायत? 20 वर्ष त्यांना राज ठाकरे साहेब आणि मनसे आठवली नाही, आता त्यांना ते आठवायला लागलंय। एवढी हतबलता संजय राऊत किंवा उबाटाची कधीच महाराष्ट्रानं पाहिलेली नाही। पुढची बातमी बघूयात। बेस्ट पतपेढी निवडणूक ठाकरेंच्या पॅनलच्या विरोधामध्ये भाजपचं पॅनल आता ठरलेलं आहे। भाजपचं सहकार समृद्ध पॅनल हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतंय आणि याच निवडणुकीची विशेष जबाबदारी फडणवीसांचे शिलेदार समजल्या जाणाऱ्या आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावरती सोपवण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला सहकारी म्हणून आशीर्वाद राहणार असंही प्रसाद लाड यांनी म्हटलंय। तसंच सहकारामध्ये उद्धव ठाकरे यांचं कर्तृत्व शून्य आहे अशी टीका सुद्धा प्रसाद लाड यांनी केली। येत्या 18 ऑगस्ट रोजी मतदानाची ही सगळी प्रक्रिया पार पडेल। तर बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या पॅनलच्या विरोधामध्ये भाजपनं पॅनल दिल्याच्या नंतर आता प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणतायत आपण बघूयात। तुम्ही निवडणुकीमध्ये उतरता आहात, कुठेतरी ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना आहे, काय नेमक्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करणार? पहिली गोष्ट तर हा सामना ठाकरे विरुद्ध भाजप नाही, हा सामना ठाकरे विरुद्ध प्रसाद लाड श्रमिक उत्कर्ष सभा आहे। ब्रँड विरुद्ध स्वदेशी आहे। कुठेतरी टीका जी आहे ते मनसेचे संदीप देशपांडे हे करताना दिसत आहेत, तुम्हाला टोमणे देखील मारत आहेत, कुठेतरी ते लाडवले आहेत असं ते म्हणतात। नाही, लाड तर लाडवलेले आहेच आणि कामगार देखील लाडवणार आहेत। का लाडवले आहेत? मी संदीप देशपांडेंचा धन्यवाद करणार आहे। ज्या प्रचारासाठी ते आले होते त्याचे नेते सुहास सामंत सांगत होते की कोविड भत्ता मी आणला, संदीप देशपांडेंनी माझ्या कोविड भत्ता आणल्यावरती शिक्कामोर्तब केलं आणि जनतेसमोर आणि मीडियासमोर सांगितलं की प्रसाद लाडच्या लाडामुळे मुख्यमंत्र्यांनी कोविड भत्ता दिला आणि जवळजवळ एक एक कामगाराला 10,000 पासून 22,000 मिळाले आणि 19,435 कामगारांना हा भत्ता मिळाल्याचं जर त्यांच्या पोटात दुखत असेल तर लाडांचे लाड केले मला मान्य आहे। मुंबई बँक काय कोणाच्या बापाची नाही अशा प्रकारची विधानं देखील संदीप देशपांडे करताना दिसत आहेत, याकडे कशा प्रकारे बघ? काय संदीप देशपांडे तोंडाची वाफ घालवण्यात किती जाहीर प्रसिद्ध आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आता कुणाचा बाप काढणं आई काढणं सोपं असतं। पहिली एखादी छोटी सहकारी संस्था काढा ना, संस्था काढा, ती चालवा, पण यांना काढायचं काही नाहीये, यांना तोंड चालवायचं आहे फक्त। टोमणे मारणे, टीका करणे। प्रसाद लाड प्रॉपर्टी करायला युनियन चालवत नाही, मराठी माणसांचं हित प्रसाद लाड जपणार आहेत आणि त्यांनाच कामगार लाडवणार आहेत, तुम्हाला उडवणार आहेत बाहेर रिंगणाच्या। कुठेतरी बेस्ट कर्मचाऱ्यांना देखील घरं देण्याचा प्रयत्न हा होताना दिसणार आहे, पूर्ण कसं होणार? बेस्टकडे मुंबई सारख्या हार्ट सिटीमध्ये अनेक जागा आहेत, 27 डेपो आहेत, 8 उपकेंद्र आहेत, जवळजवळ 26 वसाहती आहेत आणि त्या प्रत्येक वसाहती या 10 एकर 12 एकर 14 एकर डेपोही तेवढे मोठे। त्या मराठी माणसांना त्या डेपोच्या ठिकाणी त्या वसाहतीमध्ये 22,000 24,000 कर्मचाऱ्यांना 15 लाखात घर द्या, ही मागणी माझी आहे आणि त्याचे पैसे देखील मुंबई जिल्हा बँक आणि या पतपेढीच्या माध्यमातून कमी व्याजदराने आम्ही देऊ, हे देखील मी आश्वासित करतो। कॅमेरामॅन विजय देसाईसह अभिषेक